असं किती दिवस चालणार? आज काम आहे उद्या नाही. मग काय बिघडलंय? त्यांचं त्यांच्या कामावर जीवापाड प्रेम आहे, ते समाधानी असतात आणि तेवढं पुरेसं आहे माझ्यासाठी. आई, त्यांचं मन नाही लागणार नोकरीत, मला माहिती. त्यांनी खूप विचार करून त्यांचं काम निवडलं आणि मी खूप विचार करून त्यांना त्यांच्या कामात सकट स्वीकार. आता फक्त पैशांसाठी त्यांना त्यांच्या मनाविरुद्ध काम करायला लावणं मला आयुष्यात जमणार नाही. आई, त्यांना मिळेल, खूप काम मिळेल, यश मिळेल, पैसा मिळेल. त्यांच्या इतकीच मीही त्या दिवसाची वाट बघते. पण म्हणून आता मी त्यांना अशी छळणार नाही. आई, मी हसतमुख असते, आमचा संसार नीट करते, म्हणून ते मोकळ्या मनाने घराबाहेर पडतात. माझी घराची संसाराची जबाबदारी याची काळजी नसते त्यांना. तीच तर काळजी वाटते ना मला. लक्ष्मी, माझं आई, हे बघ, वेळीच लगाम घाल त्यांना. लगाम घाल काय? नवरा आहे तो माझा, गुलाम नाही. त्यांनी काबाड कष्ट करायचे, पैसे कमवायचे आणि मी मात्र स्वप्न बघत बसायचं. याला काय अर्थ आहे? नाही आई, जे करायचं ते आम्ही दोघांनी मिळून करायचं. जे असेल ते आम्हा दोघांच्याही नशिबात असेल. आई, तू त्यांना बोलतेस, पण ते मला जास्त लागतं. यापुढे तू त्यांना बोलणं बंद केलं नाहीस ना, तर मी इथे येणं बंद करेन. लक्ष्मी, लक्ष्मी, ऐक माझं. हे बघ, तुझ्यापेक्षा खूप जास्त वर्ष संसार केलाय मी. एकदा का पैशाची आणि त्या पैशामुळे संसाराची गाडी जर रुळावरून खाली घसरली ना, तर ती पुन्हा रुळावर येणं खूप अवघड असतं अगं. आमच्या बाबतीत नाही होणारच, मला खात्री. गुरुजी काय म्हणाले ऐकलंस ना तू? आता यांची गाडी रुळावर येणार आणि ती अशी सुसाट धावेल ना, बघशीलच तू. अगं,